नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट चिकन बनवून दाखवणार आहे। खूप जणांच्या अशा कमेंट होत्या की अर्धा किलोचं दाखवा। तर कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण तेल काढून घेऊया। तेल आपल्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकणार आहे 2 तेजपत्ते, त्यांचे 2 तुकडे करून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा, जास्त बारीक पण नाही जास्त मोठा पण नाही, असा कापून घेतलेला आहे। कांदा काय करायचा, पहिला चांगला भाजून घ्यायचा। कांदा मस्त असा भाजला गेलेला आहे, त्यात टाकायची थोडीशी हळद, एकदम छोटा बारीक मसाल्याचा चमचा असतो ना तो मिक्स करून घेते। त्याच्यामध्ये टाकणार आहे आलं लसूण पेस्ट 1 चमचा। यांच्या सगळ्यांचे जी वाटण रेसिपी आहेत का नाही, मी सगळ्या अपलोड केलेल्या आहेत, त्याची पण लिंक तुम्हाला ह्या रेसिपी खाली भेटेल। तर 1 मिनिटभर पहिलं फक्त परतून घेते। परतून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे वाटण 1 चमचा, हे 4 वाटण म्हणजे 3 वाटण आणि 1 गरम मसाला, त्यांच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत एकत्र, त्यांचं पण तुम्हाला लिंक ह्याच्या खालीच भेटेल। हे काय आहे माहिती आहे का, टोमॅटो आणि कांद्याचं वाटण टाकलेलं आहे 1 चमचा। हे सगळं साहित्य एकत्र करून सुद्धा तुम्ही बारीक करू शकता। कमेंट करा, मी तुम्हाला सांगते तुम्ही किती अर्धा किलोसाठी टाकू शकता। परतून घेते 1 मिनिटभर, मस्त असं परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये सुक्कं खोबरं भाजून बारीक केलं होतं, नुसतं सुक्कं खोबरं, हे तुम्ही प्रत्येक कालवणाला पण तुम्ही टाकू शकता। माझ्याकडून थोडीशी कोथिंबीर पडलेली आहे। तर हे 1 मिनिटभर मी परतून घेते। मस्त असं परतून घेतलेलं आहे, गॅस केलेला आहे मी बारीक। आता ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया। तर मी हे टाकणार आहे कांदा लसूण मसाला, तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त केला तर चालेल। छोटे 3 चमचे टाकलेले आहेत। आणि हा गरम मसाला जो बनवला होता ना, हा 1 चमचा साखरेचा चमचा आहे। आता हे सगळं काय करते, मिक्स करून घेते चांगलं। मस्त असं परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये हे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, हे टाकून घ्यायचं। कारण खूप जणांच्या अशा कमेंट होत्या की त्या मसाल्यामध्ये जी वाटण रेसिपी आता हल्ली अपलोड केली आहे ना, त्यामध्ये अर्धा किलोचं दाखवा, तर त्यासाठी हे दाखवलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये काय करणार आहे, परतून घेणार आहे। त्याच्या अगोदर आपल्याला ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचे। आता ह्या मसाल्यामध्ये काय करते, 2 मिनटं मिडियम गॅसवर परतून घेते। वाटणमध्ये बघा 2 ते 3 मिनटं मी मिडियम गॅसवर परतून घेतलेलं आहे। असं पाणी सुटतं मीठ टाकल्यानंतर चिकनला। आणि चिकनचे काय केलेले आहेत, मोठे मोठेच पीस केलेले आहेत। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही थोडेसे बारीक करून पण आणू शकता। मस्त असं बघा परतलं गेलेलं आहे। जेवढं होता होईल एवढं मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं। ह्याच्यामध्ये थोडेसे हवं असेल तर तुम्ही कोथिंबीर पण बारीक चिरून टाकू शकता। त्याच्यामध्ये आपण आता गरम पाणी टाकायचं आहे। आता तुम्हाला किती रस्सा पाहिजे त्याप्रमाणेच ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचे। तर मी 1.5 ग्लास पाणी ठेवलं त्याच्यामध्ये गरम करायला, कारण हे शिजून सुद्धा आपल्याला रस्सा राहिला पाहिजे। गॅस मिडियमच आहे आणि मिडियम गॅसवर ह्याला मी किंवा बारीक गॅसवर जरी केलं तरी चालेल, एक 20 मिनटासाठी शिजवून घेणार आहे। 20 मिनटं होऊन गेले ते, मी बारीक गॅसवर ठेवलं, तर मिडियम गॅसवर जरी ठेवलं तरी चालेल। एकदा बघायचं, चेक करायचं शिजलं आहे का, पण 20 मिनटामध्ये मस्त असं शिजलं जातं। त्याच्यावरनं टाकणार आहे कोथिंबीर, कारण वाटणामध्ये माझी कोथिंबीर होते म्हणून मी टाकली नाही आहे। जर तुम्हाला वाटण जर करायचं नसेल आणि डायरेक्ट जर करायचं असेल ना चिकन, तर तुम्हाला मी कमेंट करा, मी तुम्हाला सांगेन तुम्ही काय काय करा आणि कसं कसं करू शकता। एकदम झटपट पद्धतीनं खूप चविष्ट असं मी तुम्हाला दाखवेन। अशा पद्धतीत झालेलं आहे, जास्त पातळ नाही बरं का, हे बघा अशा पद्धतीत। कारण ह्या थंडीच्या दिवसात गरम गरम खायला वगैरे खूप छान लागतं। करून बघा असं एकदा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।